हां, तर लास्ट टाइम आपण बघत होतो कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स. ओके, तर कॅपॅसिटरचे बेसिकली दोन कॉम्बिनेशन आहेत, एक म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरं म्हणजे पॅरल कॉम्बिनेशन. आता सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय? व्हेन नंबर ऑफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर इट इज कॉल्ड ॲज सिरीज कॉम्बिनेशन, लाईक दिस. ओके, तर हा C1 कॅपॅसिटर आहे, हा C2 आहे आणि हा C3 आहे, वन आफ्टर अनदर जोडलेले आहेत. When number of capacitors are connected one after another, it is called as series combination. ओके, जर नंबर ऑफ कॅपॅसिटर वन आफ्टर अनदर जोडली तर त्याला काय म्हणायचं? सिरीज कॉम्बिनेशन असं म्हणायचं, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द कॅपॅसिटर्स. ठीक आहे. आता अनेक कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडले तर त्याची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी काय असणार आहे, हा आता क्वेश्चन आहे. ओके, सो इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन आपल्याला काढायचं आहे. ओके, आता इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ सिरीज कॉम्बिनेशन कसं काढता येईल बघा. तर त्याच्यासाठी काय करूया, 3 कॅपॅसिटर घेऊया आणि ते सिरीज मध्ये जोडायचे आहेत, लाईक दिस. Three capacitors, and these 3 capacitors are connected in series to a battery of potential difference phi, like this, plus minus phi. This is C1, this is C2 and this is C3. ओके, आता हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल काय करणार? C1 या कॅपॅसिटरला काय करणार? C1च्या कॅपॅसिटरच्या एका प्लेटला काय करणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज Q देणार, प्लस Q. आता एका प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला तर तेवढाच काय होणार आहे? निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या प्लेटवर तयार होतो, मायनस Q चार्ज. आता इथं C1च्या लेफ्ट प्लेटला मायनस Q चार्ज तयार झाला तर C2च्या म्हणजे C1च्या राईट प्लेटला मायनस Q तयार झाला तर C2च्या लेफ्ट प्लेटला काय होणार आहे? प्लस Q चार्ज डेव्हलप होणार. तसं C2च्या राईट प्लेटला काय होणार आहे? मायनस Q चार्ज. तसं C3च्या लेफ्ट प्लेटला काय होणार आहे? प्लस Q चार्ज. आणि C3च्या राईट प्लेटला काय होणार आहे? निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार, मायनस Q चार्ज. ओके, म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं लक्षात घ्या, सगळ्या कॅपॅसिटरवर चार्ज इक्वलच असतो. जरी त्यांच्या कॅपॅसिटी डिफरंट असल्या तरी सगळ्या कॅपॅसिटरवर काय होतो? एक्झॅक्टली तेवढाच चार्ज काय होतो? डेव्हलप होतो. ठीक आहे, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. तर याचं पहिलं सेंटेन्स लिहूया, कन्सिडर 3 कॅपॅसिटर्स. ओके, कन्सिडर 3 capacitors. Consider 3 capacitors C1, C2 and C3 are connected in series to a battery of potential difference phi. ओके, फी पोटेन्शियल डिफरन्स असणाऱ्या बॅटरीला काय जोडलेले आहेत? हे 3 कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडलेले आहेत. ठीक आहे, आता इथं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं? सगळ्या कॅपॅसिटरवर चार्ज काय असतो? तेवढाच असतो. इन सिरीज कॉम्बिनेशन चार्ज ऑन ऑल कॅपॅसिटर, each capacitor म्हणूया, चार्ज ऑन each capacitor is same.
ओके, सगळ्यांच्यावर चार्ज काय असतो तेवढाच असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल देअरफोर असं लिहू शकतो मी, पहिल्या कॅपॅसिटरवरचा चार्ज Q1 असेल, दुसऱ्यावरचा Q2 असेल आणि तिसऱ्यावरचा Q3 असेल. ठीक आहे, तो काय असणार आहे, Qच असणार आहे. प्रत्येक कॅपॅसिटरवर चार्ज काय असणार आहे तेवढाच असणार आहे. चार्ज ऑन इच कॅपॅसिटर इज सेम, दॅट इज Q. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आणखी काय होतं, बॅटरीचा जो पीडी आहे तो बॅटरीचा पीडी काय होतो, तिघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजे पहिल्या कॅपॅसिटरला सपोज F1 असेल, दुसऱ्या कॅपॅसिटरला F2 असेल आणि तिसऱ्या कॅपॅसिटरला पीडी काय असेल F3 असेल. तर हा जो टोटल फी जो आहे ना ह्या तिघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार, म्हणजे फी इज इक्वल टू F1 प्लस F2 प्लस F3 येणार. ओके, याच्यामध्ये लेट F1 F2 अँड F3 एक आहेत आर पोटेन्शियल डिफरन्स आहेत. F1 F2 F3 काय आहेत, पोटेन्शियल डिफरन्स आहेत across कॅपॅसिटर C1 C2 and C3 respectively. ओके, F1 F2 F3 काय आहेत, पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत. कुणावरचे पोटेन्शियल डिफरन्सेस, कॅपॅसिटर C1 C2 C3 वरचे पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत. ठीक आहे, आता ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन काय होणार, ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन काय होणार, फी इज इक्वल टू F1 प्लस F2 प्लस F3 होणार. कारण सिरीज कॉम्बिनेशनचं हे वैशिष्ट्य आहे की बॅटरीचा टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे तो काय होतो तिघांच्या मध्ये, म्हणजे जेवढे सिरीज मध्ये एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतो, सगळ्यांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. ओके, सो बॅटरीचा टोटल पीडी इज इक्वल टू F1 प्लस F2 प्लस F3 येणार आहे. ठीक आहे, बट F1 इज इक्वल टू काय लिहू शकतो, Q बाय C1 लिहू शकतो. ओके, फी इज इक्वल टू Q बाय C, कारण C इज इक्वल टू Q बाय V असतं ना, C इज इक्वल टू Q बाय V असतं, त्याच्यामुळे F1 इज इक्वल टू Q बाय C1 लिहू शकतो. F2 इज इक्वल टू Q बाय C2 लिहू शकतो अँड F3 इज इक्वल टू काय लिहू शकतो, Q बाय C3 लिहू शकतो. देअरफॉर इथं काय होणार आहे बघा, टोटल फी इज इक्वल टू काय येणार आहे, Q बाय C1 प्लस Q बाय C2 प्लस काय येणार आहे, Q बाय C3 येणार. बरोबर आहे ना. देअरफॉर इथे लिहू शकतो फी इज इक्वल टू Q बाय C1 प्लस Q बाय C2 प्लस Q बाय C3 असं मी लिहू शकतो. ठीक आहे, त्याचबरोबर आता इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी काढायचं, म्हणजे तिघांच्या ऐवजी एकच कॅपॅसिटर मी इथं लावला. सपोज all capacitors are replaced by single capacitor. Single capacitor of capacity CS. ठीक आहे, मग CS साठी फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण, therefore CS is equal to Q by F होणार. ओके, कारण एकच कॅपॅसिटर तिथे लावला तर बॅटरीचं सगळं पोटेन्शियल त्याला मिळणार आणि जो तिघांच्यावर चार्ज जात होता तो एकाला चार्ज जाणार आहे. ओके, CS is equal to Q by F and therefore F is equal to काय येणार आहे, Q by CS येणार. F is equal to Q by CS and therefore काय होणार बघा आता, Q by CS. ओके, म्हणजे हे इक्वेशन फॉर एक्झाम्पल 1 असेल, हे इक्वेशन 2 असेल, तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय येणार बघा. सो देअरफॉर
Q by CS इज इक्वल टू काय येणार बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं आपण इथे लिहू शकतो. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1 and this is equation number 2. तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 वरून काय लिहू शकतो, Q by CS is equal to Q by C1 plus Q by C2 plus Q by C3 लिहू शकतो. आता इथं Q Q Q सगळं कॅन्सल होईल and therefore फॉर्म्युला येणार 1 by CS is equal to 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3. ओके, तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटीचा या पद्धतीने हा फॉर्म्युला येणार आहे. म्हणजे अनेक कॅपॅसिटर आपण सिरीज मध्ये जोडले, ओके, तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी या पद्धतीने येणार. ओके, इथे लिहू शकतो मग सिमिलरली इफ n capacitors are connected in series, तर फॉर्म्युला काय येणार, 1 by CS is equal to 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3 अप टू काय येणार आहे 1 by CN येणार. अनेक कॅपॅसिटर आपण सिरीज मध्ये जोडले तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटीचा या पद्धतीने फॉर्म्युला येणार आहे. म्हणजे रेझिस्टन्सेसचे जे फॉर्म्युले आहेत ना त्याच्याबरोबर एक्झॅक्टली अपोजिट आहे. रेझिस्टन्सेसला सिरीजला काय फॉर्म्युला होता, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 या पद्धतीने होता, बरोबर. आणि पॅरललला काय होता, 1 by RP इज इक्वल टू 1 by R1 प्लस 1 by R2 अँड सो ऑन. तर रेझिस्टन्सचा पॅरललचा फॉर्म्युला कॅपॅसिटरला काय येतोय, सिरीज मध्ये येतोय. ओके, पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो मी. इन शॉर्ट, पहिली गोष्ट म्हणजे V1 V2 V3 लिहिलं तरी चालेल. V1 V2 V3 किती असणार आहे, तर C चा फॉर्म्युला काय असतो, Q by V असतोय. अँड देअरफोर काय होणार आहे, V इज इक्वल टू Q by C येणार. C आणि V फक्त काय केलेलं आहे, ते इंटरचेंज केलेले आहेत. V इज इक्वल टू Q by C. सो पहिल्या कॅपॅसिटरचं पोटेन्शियल येणार Q by C1, कारण सगळ्यांच्यावर चार्ज तेवढाच आहे. दुसऱ्यावरचा येणार आहे Q by C2. तिसऱ्यावरचा चार्ज येणार आहे Q by C3. ओके, त्याचबरोबर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस काय होतं, V3 होतं. त्याच्यामुळे V इज इक्वल टू काय येणार आहे, Q by C1 प्लस Q by C2 प्लस Q by C3 होणार. ठीक आहे. त्याचबरोबर V म्हणजे काय येणार आहे, Q by CS पण येऊ शकतं. म्हणजे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी जर CS असेल तर CS इज इक्वल टू Q by V येणार आणि V इज इक्वल टू Q by CS येणार. सो Q by CS इज इक्वल टू Q by C1 प्लस Q by C2 प्लस Q by C3. त्याच्यामुळे सगळं Q कॅन्सल होणार आणि फायनल फॉर्म्युला येणार 1 by CS इज इक्वल टू 1 by C1 प्लस 1 by C2 प्लस 1 by C3. So this is the final formula. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. पॅरल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. आता पॅरल कॉम्बिनेशन म्हणजे काय, जर कॅपॅसिटर सगळ्या कॅपॅसिटरची एक प्लेट एका कॉमन टर्मिनलला जोडलं, ओके,
आणि बाकीच्या सगळ्या दुसऱ्या सगळ्या प्लेट ज्या आहेत ते दुसऱ्या एका कॉमन टर्मिनलला जोडलं तर त्याला काय म्हणायचं, पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणायचं. ओके, पॅरल कॉम्बिनेशन कधी असणार आहे बघा, या पद्धतीने असणार. सो दिस इज द फर्स्ट कॅपॅसिटर, दिस इज द सेकंड कॅपॅसिटर, दिस इज द थर्ड कॅपॅसिटर. ओके, या पद्धतीने नंबर ऑफ कॅपॅसिटर्स आहेत. ओके, ज्यावेळी काय करणार आपण, सगळ्या कॅपॅसिटरच्या लेफ्ट हँड साइडच्या प्लेट एका कॉमन टर्मिनलला जोडणार आणि राईट हँड साइडच्या प्लेट एका दुसऱ्या कॉमन टर्मिनलला जोडलं. ओके, तर त्यावेळी काय म्हणायचं, त्याला पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज पॅरलल कॉम्बिनेशन. सो दिस इज टर्मिनल ए, दिस इज टर्मिनल बी. ओके, म्हणजे when number of capacitors are connected between two common points, that is called as parallel combination. याची डेफिनेशन अशी होणार आहे, when number of capacitors are connected between two common points, it is called as parallel combination. त्याला काय म्हणणार आपण, पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणणार. When number of capacitors are connected between two common points, it is called as parallel combination. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी म्हणजे अनेक कॅपॅसिटर पॅरल मध्ये जोडले तर त्याच्या इक्विव्हॅलंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय येणार, तो काढायचा आहे. Suppose number of capacitors are connected like this. Okay, हा आहे C1 कॅपॅसिटर, हा आहे C2 कॅपॅसिटर आणि हा आहे C3 कॅपॅसिटर. ठीक आहे. आता पॅरल कॉम्बिनेशन मध्ये बॅटरीचं जे पोटेन्शियल असणार तेच पोटेन्शियल काय होणार आहे, प्रत्येक कॅपॅसिटरला मिळणार आहे. बॅटरीचं जे पोटेन्शियल असेल तेच पोटेन्शियल प्रत्येक कॅपॅसिटरला मिळणार आहे. परंतु इथं C1 वर सपोज Q1 चार्ज स्टोअर झालेला असेल, C2 वर Q2 आणि C3 वर Q3 चार्ज स्टोअर झालेला असेल, तर इथं काय होणार बघा, बॅटरीकडून सप्लाय झालेला चार्ज जर Q असेल तर बॅटरीकडून सप्लाय झालेला चार्ज जो आहे तो या जंक्शनला काय होणार आहे, 3 पाथ मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. Q मधला काही चार्ज Q1 कडे जाणार म्हणजे C1 कडे जाणार, काही चार्ज C2 कडे जाणार आणि काही चार्ज काय होणार आहे, C3 कडे जाणार आहे. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो, जंक्शन रूल जर वापरला तर Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. म्हणजे बॅटरीकडून आलेला जो चार्ज आहे इथं या जंक्शन मधून काय होणार आहे, 3 पाथ मध्ये तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे C1 C2 C3 ला काय होणार, डिस्ट्रीब्यूट होणार.
आणि प्रत्येक कॅपॅसिटरच्या लेफ्ट हँड साईडच्या प्लेटला काय होणार आहे, बॅटरीचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळणार आणि प्रत्येक कॅपॅसिटरच्या राईट हँड साईडच्या प्लेटला काय होणार आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल मिळणार. म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटरला पोटेन्शियल मात्र काय प्रत्येक कॅपॅसिटरला पोटेन्शियल डिफरन्स काय येणार आहे, मात्र तेवढाच येणार आहे. Consider 3 capacitors connected in parallel. Consider 3 capacitors of capacity C1, C2 and C3 are connected in parallel as shown in figure. Okay, let Q1, Q2 and Q3 are का है charges on each capacitor. ठीक आहे. सो देअरफॉर काय होणार बघा, Q1 इज इक्वल टू C1 इंटू फी येणार. ओके, त्याच्या अगोदर लिहूया. सगळ्या पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय होणार आहे, सगळ्या कॅपॅसिटरला पोटेन्शियल मात्र काय असणार आहे, तेवढंच येणार आहे. ओके, ड्यू टू पॅरल कॉम्बिनेशन, काय होणार आहे, पोटेन्शियल ड्रॉप किंवा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल कॅपॅसिटर्स इज सेम. सगळ्या कॅपॅसिटरचा पीडी मात्र काय असणार आहे, तेवढाच असणार आहे. ठीक आहे, दॅट इज बॅटरी एवढा असणार आहे फी. अँड देअरफॉर आपण लिहू शकतो इथं Q1 इज इक्वल टू लिहू शकतो C1 फी1, Q2 इज इक्वल टू C2 V2 आणि Q3 इज इक्वल टू C3 V3. परंतु फी सगळ्यांचं सेम आहे ना, त्याच्यामुळं Q1 इज इक्वल टू C इंटू फी लिहायला पाहिजे, Q1 इज इक्वल टू C1 इंटू फी लिहायला पाहिजे, Q2 इज इक्वल टू C2 इंटू फी लिहायला पाहिजे आणि Q3 इज इक्वल टू काय लिहायला पाहिजे, C3 इंटू फी. ऑल्सो इथं काय होणार बघा, Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3 येणार आहे. सो देअरफॉर काय लिहू शकतो आपण इथं, Q इज इक्वल टू C1 फी प्लस C2 फी प्लस C3 फी येणार आहे. आता या तिन्ही कॅपॅसिटर ऐवजी एकच कॅपॅसिटर मी तिथं ठेवला. इफ ऑल कॅपॅसिटर्स आर रिप्लेस्ड बाय सिंगल कॅपॅसिटर, जो इक्विव्हॅलंट तिघांचा इक्विव्हॅलंट असणार आहे, रिप्लेस्ड बाय सिंगल कॅपॅसिटर. सगळ्या कॅपॅसिटर ऐवजी काय केलं आपण, एकच कॅपॅसिटर तिथं लावला. ऑफ कॅपॅसिटी सीपी या एकाच कॅपॅसिटीचा लावला तर काय होणार आहे, देअरफॉर सगळं त्याला व्होल्टेज मिळणार नाही, सगळा एकाला चार्ज मिळणार आहे. तर सीपी इज इक्वल टू काय येणार आहे, Q बाय व्ही येणार. सो देअरफॉर Q इज इक्वल टू काय होणार आहे, सीपी इंटू व्ही येणार. Q इज इक्वल टू सीपी इंटू व्ही. अँड देअरफॉर काय होणार बघा, सीपी इंटू फी इज इक्वल टू C1 इंटू फी प्लस C2 इंटू फी प्लस C3 इंटू काय होणार आहे, फी होणार. अँड फी सगळं कॅन्सल होईल आणि सीपीचा फॉर्म्युला येणार आहे C1 प्लस C2 प्लस C3.
सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी. म्हणजे अनेक कॅपॅसिटर पॅरल मध्ये जोडले तर हे असं होणार आहे. त्याच्यामुळे जनरल फॉर्म्युला असा लिहू शकतो, इफ n कॅपॅसिटर्स सगळ्या कॅपॅसिटरला पोटेन्शियल डिफरन्स तेवढाच असणार, फी आणि फीच असणार आहे. ऍव्हरेज वगैरे इथं काही नसणार आहे. इफ n कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड पॅरलल, Cp इज इक्वल टू काय येणार आहे, C1 प्लस C2 प्लस C3 अप टू Cn. याच्यामध्ये काय डाऊट असला विचारा. हे बघा, पॅरल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्या कॅपॅसिटरला काय होतो, पीडी तेवढाच जातो. तेवढाच पीडी का जातो, तर समजा हे 3 कॅपॅसिटर पॅरल मध्ये जोडलेले आहेत. 3 कॅपॅसिटर कसे जोडले आहेत, पॅरल मध्ये जोडलेत एका बॅटरीला. बॅटरीचा पीडी किती आहे, 6 व्होल्ट आहे सपोज, 6 व्होल्ट. त्याचा निगेटिव्ह टर्मिनलला काय करा, 0 व्होल्ट ऍझ्युम करा आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला काय करावं लागेल मग 6 व्होल्ट. पीडी 6 व्होल्ट म्हणजे बॅटरीचं एक टर्मिनल 0 व्होल्टला असेल, नेगेटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला असेल तर पॉझिटिव्ह टर्मिनल 6 व्होल्टला असणार. आता इथून इथपर्यंत मध्ये कुठंच रेझिस्टन्स वगैरे नाहीये, म्हणजे हे 6 व्होल्ट ऍज इट इज काय होणार आहे, इकडे जाणार. म्हणजे इथं 6 व्होल्ट येणार, इथं 6 व्होल्ट येणार आणि इथं काय होणार आहे, 6 व्होल्ट येणार. डायरेक्टच 6 व्होल्टला जोडलेत ना. हे बघा, 2 पॉइंट च्या मध्ये रेझिस्टन्स अजिबात नसेल तर त्या पाथवरच्या सगळ्या पॉइंटला पोटेन्शियल काय असतं, तेवढंच असतं. आता राईट हँड साईडच्या बॅटरीचं राईट हँड साईडचं टर्मिनल जे आहे ते 0 व्होल्टला आहे, म्हणजे आणि राईट हँड साईडचं टर्मिनल आणि प्रत्येक कॅपॅसिटरची राईटची प्लेट यांच्यामध्ये कुठलाही रेझिस्टन्स नाहीये. त्याच्यामुळे सगळीकडे पीडी किती जाणार आहे, 0 व्होल्ट. त्यामुळे पहिल्या कॅपॅसिटरला पीडी किती आला, 6 व्होल्ट, दुसऱ्याला 6 व्होल्ट आणि तिसऱ्याला पण 6 व्होल्ट आला. म्हणजे बॅटरीला जर 6 व्होल्ट असेल तर प्रत्येक कॅपॅसिटरला 6 व्होल्ट येतो. हे असं प्रूव्ह होत आहे. लक्षात घ्या, ते मी काय सांगितलं लक्षात आलं. पॅरल कॉम्बिनेशन मध्ये कारण बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल डायरेक्ट प्रत्येक कॅपॅसिटरच्या लेफ्ट प्लेटला जोडलेला आहे. म्हणजे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जी प्लेट आपण कंडक्टर जोडणार त्याला 6 व्होल्ट येणार ना. म्हणजे सगळ्या लेफ्ट प्लेट 6 व्होल्टला आल्या, सगळ्या राईट प्लेट किती व्होल्टला आला, 0 व्होल्टला आल्या. त्याच्यामुळे प्रत्येक कॅपॅसिटरला पीडी किती आला, 6 व्होल्टच आला. जेवढा बॅटरीला आहे तेवढाच प्रत्येक कॅपॅसिटरला पीडी येणार. ओके. आणखी काय डाऊट? पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, सगळ्या कॅपॅसिटरला पीडी तेवढाच असतो. सिक्स व्होल्ट विल नॉट बी एबल टू ड्रॉ करंट. 6 व्होल्ट करंट का ड्रॉ करू शकत नाही. प्रत्येक किती पण पीडी कमी असू दे, करंट हा ड्रॉ करतोच की. रेझिस्टन्स कुठं आहे या पाथमध्ये, एक पण रेझिस्टन्स नाहीये. आणि कंडक्टर आहे ना, कंडक्टर हा, हे सगळे कंडक्टर आहेत. कॅपॅसिटरला जोडायला काय वापरलंय, करंट फ्लो होणार नाही. इथं करंट फ्लो होणार नाही, चार्ज फक्त काय होणार जाऊन, म्हणजे कॅपॅसिटर जोपर्यंत फुल्ली चार्ज होत नाही तोपर्यंतच करंट फ्लो होणार, त्याच्यानंतर करंट फ्लो होणार नाही. एकदा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाले म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटरचं व्होल्टेज काय झालं, 6 व्होल्ट झालं, तर तिथून पुढे करंट सर्किट मधला बंद पडणार. सगळे व्हिडिओ आज अपलोड केलेले आहेत. ओके, फक्त प्लेलिस्ट मध्ये टाकायचे राहिले असतील. सगळे व्हिडिओ अपलोड ऑलरेडी केलेले आहेत. ठीक आहे. आफ्टर 5 म्हणजे 5 सप्टेंबर नंतर फक्त सबस्क्रायबरला ते व्हिडिओ दिसणार आहेत. त्याच्यामुळे काय करा, सबस्क्राईब करून ठेवा.
तर या पद्धतीने आपण आता सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनचे दोन महत्वाचे फॉर्म्युले बघितले. सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय येणार आहे? 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 अप टू 1/CN सिरीज कॉम्बिनेशन. आणि पॅरल कॉम्बिनेशन मध्ये फॉर्म्युला काय असतो? CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 अप टू CN. म्हणजे रेझिस्टन्सेसला बरोबर काय आहेत? हे अपोजिट फॉर्म्युले आहेत. रेझिस्टन्सचे इक्विव्हॅलंटचे फॉर्म्युले माहिती असतील तुम्हाला. त्याला बरोबर काय आहेत? हे उलटे फॉर्म्युले आहेत. हा प्लेलिस्टला नाहीत पण अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्टला सगळे व्हिडिओ काय करतो आता? अपलोड करतो. ठीक आहे ना?